नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन सायली मूवी पाहण्यासाठी आलेले असतात. तेव्हा अर्जुन सायलीला पॉपकॉर्न घेऊन देतो. सायलीला एका मुलीचा धक्का लागतो आणि ती पडायला लागते. तितक्यात अर्जुन तिला सावरतो. तेव्हा सगळे पॉपकॉर्न सायलीच्या अंगावरती पडतात. आता अर्जुन आणि सायलीला मागचे क्षण आठवतात. या अगोदरसुद्धा असेच पॉपकॉर्न तिच्या अंगावरती सांडलेले असतात आणि ती पडणार तेव्हा अर्जुन तिला सावरतो. अर्जुनला ते आठवताना खूप आनंद होत असतो. मात्र सायलीला अचानकपणे प्रियाने पोटात दुखायचं नाटक केलं होतं आणि ती विलासला घेऊन आश्रमात गेली होती, तो क्षण आठवू लागतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, कमाल आहे हा मिसेस सायली तुमची. तुमचा नवरा तुमच्या इतक्या जवळ आहे, तुम्ही आणि मात्र दुसऱ्याच विचारामध्ये हरवलेले आहात. सायली सांगते की मला आत्ता आठवलं आहे, प्रियाने आमच्या सगळ्यांची मूवीची तिकीट काढली होती. अर्जुनला सुद्धा आश्चर्य वाटतं, कारण ती तर आश्रमामधल्या कुणाशीच नीट वागत नव्हती आणि मग अचानक तिने मूवीची तिकीट कसे काय काढले होते. तेव्हा सायली म्हणते, ती आम्हाला घेऊन सिनेमाला येणारच नव्हती. ती तिच्या 7-8 मैत्रिणींसोबत येणार होती, पण अचानकपणे त्यांचा प्लॅन रद्द झाला म्हणून आम्ही आलो होतो. अर्जुन म्हणतो, प्रिया तिच्या बरोबर स्वभावाच्या विरुद्ध वागली आणि हे बरोबर खुनाच्या दिवशीच. म्हणजे हा कोइन्सिडेन्स नक्कीच नाही. तुमच्याकडे तर पॉपकॉर्न घ्यायला सुद्धा पैसे नव्हते, मग 7-8 तिकीटं काढणे इतके पैसे कुठून आले तिच्याकडे इतके. कदाचित तिने तिकीटं काढलेच नसतील, मग कोणी काढले असतील. सायली अचानक म्हणते, साक्षीने काढले असतील का. तन्वी म्हणते की सायलीला काहीतरी सॉलिड शंका आलेली दिसते माझ्यावरती. तिने माझ्या रूममध्ये मोबाईल लपून ठेवला होता रेकॉर्डिंग करण्यासाठी. नागराजला सुद्धा हे ऐकून खूपच धक्का बसतो. तितक्यात रविराज तिथे येतो. इकडे सायली म्हणते, आपल्याला जशी चैतन्य भाऊजीने तिकीटं काढून दिली तशी साक्षीने त्यांना काढून दिली असतील का. अर्जुन म्हणतो की याचं रेकॉर्ड इथे थिएटरच्या ऑफिसमध्ये नक्की असेल. ऑनलाईन पेमेंट केलं असेल तर ते कोणी केलं हे सुद्धा असेल. आपण आत्ताच इन्स्पेक्टर सावंतला बोलावून घेऊ आणि त्यांना घेऊन थिएटरच्या ऑफिसला जाऊयात. सायली म्हणते, मग इन्स्पेक्टर सावंत असताना तुमची बायको तुमच्यासोबत नसलेलीच बरी. मी घरी जाते, निदान पूर्ण आजी व्यवस्थित जेवल्या की नाही ते तरी पाहते. तुम्ही बाहेरची आघाडी सांभाळा, मी घरची सांभाळते. आता इकडे रविराज प्रियाचं खूप कौतुक करत असतो. तितक्यात त्याला एक कॉल येतो. नागराज विचारतो की काय झालं. तेव्हा रविराज सांगतो की अर्जुन सुभेदारने तन्वीची सगळी कॉल हिस्ट्री मागावी यासाठी अप्लाय केलंय. आपण नाही कशाला घाबरत, ज्याच्या मनामध्ये चोर असतो ना तो घाबरतो. म्हणून मी परवानगी देऊन टाकली. आणि तन्वीच्या कॉल हिस्ट्रीमध्ये काय निघणार आहे, मला केलेले फोन, घरी केलेले फोन, तिच्या मैत्रिणींना केलेले फोन, दुसरं काय निघणार आहे. त्याचं एकदाचं समाधान होईपर्यंत चेक करून होऊ देत. शेवटी तोच आपल्याकडे हे सगळं केलं म्हणून माफी मागायला येईल. आता प्रिया खूपच घाबरते. नागराज देखील चांगलाच घाबरलेला असतो. आता इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो की तुझे पाय दे, मी एकदा तुझे चरण स्पर्श करतो जसं जमेल तसं. कारण काय आहे ना, मी तुम्हाला मूवी बघायला पाठवलं होतं, तर तुम्ही तिथंसुद्धा मूवी तर पाहिली नाही, पण मलाच तिथं बोलवून घेतलं केसच्या कामासाठी. अर्जुन म्हणतो, जेव्हापासून दामिनी या केसवरती आली आहे ना, तोपर्यंत आपल्याला एकसुद्धा सेकंद वाया घालून चालणार नाही आहे. साक्षी आणि प्रियाच्या विरोधामध्ये शक्य होतील तितके सगळे पुरावे आपल्याला गोळा करायचे आहेत. आता इकडे प्रिया म्हणते, अर्जुनने मागितली म्हणून लगेच कॉल हिस्ट्री देऊन टाकायची का माझी. तेव्हा रविराज म्हणतो की तो ना तुला कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये अडकवायला बघतोय आणि तो तोंडावर कसा पडतोय ना हेच पाहायचंय मला. त्याला काय इन्व्हेस्टिगेशन करायचं ते करू देत. तो जितका चुकत जाईल ना तितकं तू दिलेली साक्ष खरी आहे हे सिद्ध होत जाईल. आता नागराज अडून अडून रविराजला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण रविराज त्याचंही काही ऐकत नाही. तन्वी मनातच म्हणते की हा माझा खोटा बाप मला सुळावर चढवल्याशिवाय गप्प बसणारच नाही. प्रतिमा म्हणते, तन्वी त्या कॉल रेकॉर्डमध्ये अर्जुनला मिळू नये असं काही नाही ना. तू काही चुकीचं केलं नाही आहेस ना. मग झालं तर आपण कशाला घाबरायचं. सुमन म्हणते, आपली तन्वी खोटं बोलणारीच नाही आहे. काय हो, बरोबर ना. नागराज म्हणतो, बरोबर आहे. खोटं बोलायच्या अगोदर जीभ जळेल ना तिची. आता प्रियाला सॉलिड टेन्शन आलेलं असतं. तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो. ती लगेचच बोलते की खरं बोलून तरी काय उपयोग आहे ना. संशय तर माझ्यावरती घेतलाच जाणार ना, कधी कायदेशीर पद्धतीने तर कधी बेडरूममध्ये शिरून. रविराज म्हणतो की म्हणजे. तन्वी सांगते की मी कोणाशी बोलते हे कळण्यासाठी सायलीने आमच्या रूममध्ये मोबाईल लपून ठेवला होता रेकॉर्डिंग करण्यासाठी. त्याचा व्हिडिओ कॅमेरा सुरू होता, सगळं शूट होत होतं. हे सगळं तिने अर्जुनच्या सांगण्यावरूनच केलं असणार आहे ना. रविराज लगेच चिडतो की हे सगळं बेकायदेशीर आहे आणि अनैतिकसुद्धा आहे. हे तर मी अर्जुनला कधी शिकवलं नव्हतं आणि एवढं सगळं करूनसुद्धा तो साहसूतपणे कॉल हिस्ट्रीसाठी अप्लाय करतोय. आता नाही, त्याला कॉल हिस्ट्री मिळणार नाही याच्यासाठी मी पुरेपूर खबरदारी घेईल आता. आणि या बाकी सगळ्या गोष्टीसाठी त्याला वेगळी लीगल नोटीस पाठवेल.
तन्वीला मनातून खूपच बरं वाटतं, कारण आता कॉल हिस्ट्री काही मिळणार नाही अर्जुनला. तन्वी म्हणते की बाबा, मला माहिती होतं तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहणारच. इकडे तन्वी आणि नागराज दोघेही बाहेर येतात. तेव्हा तन्वी बोलते की पाहिलंत ना, मी म्हटलं होतं अर्जुन आणि सायलीच्या डोक्यामध्ये काहीतरी नक्की शिजतंय. नागराज म्हणतो, तुझी कॉल हिस्ट्री जर अर्जुनला मिळाली असती ना तर मग आपण मेलोच. तुझे जास्तीत जास्त कॉल महिपत आणि साक्षीलाच झाले असतील. प्रिया रागातच म्हणते, आणि तुमचा तो भाऊ माझी कॉल हिस्ट्री अशी ट्रेनमध्ये सजवून त्याला देत होता. तुमचा तो भाऊ आणि तुझी ती अर्ध्या मेंदूची बायको कन्फर्म मला खड्ड्यात घालणार. नागराज म्हणतो, अगं तू नको टेन्शन घेऊ, आपण दरवेळेस अशीच वेळ मारून नेऊ ना. तुला एक विचारायचं होतं, रामनवमीपासून विचारून म्हणतोय पण विसरून जाते, वेळच नाही मिळाला. तुझ्या गळ्यातलं लॉकेट कुठे? तेव्हा तन्वी म्हणते, काढून ठेवलंय मी ते. तो घरामध्ये म्हातारा बसलाय ना, त्याने जर पाहिलं ना तर तो लगेच सांगेल की हे लॉकेट साऊच्या गळ्यात होतं, म्हणजे खरी तन्वी ही सायलीच आहे. नागराज म्हणतो, जरा डोक्यावर पडलीस का तू? त्या म्हाताऱ्याला लॉकेटबद्दल काहीच माहीत नाही, कारण जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा ती तन्वी बाहेर उडून पडली आणि तिच्या गळ्यातलं लॉकेटसुद्धा कुठेतरी झाडाला अडकलं होतं. ते महिपतने पाहिलं आणि त्याच्याकडेच ठेवलं. प्रिया म्हणते, म्हणजे तन्वी म्हणून मी जेव्हा गेले तेव्हा इतके वर्ष जपून ठेवलेलं लॉकेट तुम्ही मला दिलत का? नागराज म्हणतो की बरोबर आहे, महिपतला सवय, एक जरी गुन्हा केला ना तरी त्याची काहीतरी खून तो त्याच्याकडे जपून ठेवतो. त्याच्यामुळे आता ते लॉकेट गळ्यामध्ये घालायचं, सतत लोकांना दिसलं पाहिजे आणि कळलं पाहिजे की खरी तन्वी तूच आहेस. आता तन्वी तिथून निघून जाते. इकडे अर्जुन इन्स्पेक्टर सावंतला घेऊन थिएटरच्या ऑफिसमध्ये येतो. अर्जुन त्या व्यक्तीला 2 वर्षापूर्वीची इन्फॉर्मेशन हवी आहे असं बोलतो. तेव्हा तो व्यक्ती रागातच म्हणतो की 2 वर्षापूर्वीची इन्फॉर्मेशन पाहिजे तर मग कोर्टाची ऑर्डर घेऊन या. मला काही तेवढंच काम आहे का? तेवढ्यात इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की पोलिसांची ऑर्डर चालेल का? आणि त्याचा ID दाखवतो. तेव्हा तो व्यक्ती खूपच घाबरतो. सावंत म्हणतो, आम्ही एका मर्डर केसची इन्व्हेस्टिगेशन करतोय, त्यामुळे माहिती 2 वर्षापूर्वीची असो किंवा 20 वर्षापूर्वीची असो ती लगेच द्यायची. तो व्यक्ती म्हणतो, देतो की साहेब लगेच. तारीख कुठली? तेव्हा अर्जुन सांगतो की 13 जानेवारी 2023 रात्रीचा शो होता. तो व्यक्ती अर्जुनला सगळे रेकॉर्ड दाखवतो आणि अर्जुनला त्याच्यामध्ये तिकीट बुकिंग करणाऱ्याचं नाव साक्षी शिकरे आहे हे कळतं. अर्जुन त्याच्या लगेच प्रिंटआउट काढून घेतो. इकडे सायलीला एक व्यक्ती नोटीस आणून देतो. तन्वी म्हणते, थँक्यू हा, कारण तू रामनवमीच्या दिवशी इतकं नाटक केलं नसतं तर हे सगळं झालंच नसतं. वाच ना, ती नोटीस वाच काय आहे. माझ्या बाबांनी पाठवली नोटीस तुझ्या नवऱ्यासाठी. तू माझ्या खोलीमध्ये मोबाईल लपवून जो कांड केलास ना तो माझ्या बाबांना कळला गं. आणि थँक्स टू यू माझे बाबा परत माझ्या बाजूने उभे आहेत. त्यामुळे जो कोणी मला छळेल ना त्याच्याबद्दल माझे बाबा कडक ॲक्शन घेणारच ना. आता बघ तुझ्या कर्माची फळं. सायली रागातच तिच्याकडे पाहते आणि म्हणते की कर्माची फळं कोण भोगते हे लवकरच कळेल तुला प्रिया. तुझं काय चाललंय हे आम्हाला माहिती आहे आणि तुलाही, पण ते थोड्याच दिवसामध्ये सगळ्यांना कळणार, अगदी रविराज काकांनाही. आता प्रिया लगेच मोठ्याने पूर्णाजींना ऐकायला जाईल अशा आवाजामध्ये बोलते, आणि का वागतेस ग सायली तू असं? मी इतकं घर जोडण्याचा प्रयत्न करते आणि तू फक्त घर तोडण्याचा प्रयत्न कर. आणि पूर्णाजींकडे जाऊन त्यांना सांगते की घरातले वाद आता ही सायली कोर्टापर्यंत न्यायला लागली. पूर्णाजीसुद्धा आश्चर्यचकित होता, काय झालं आहे? तेव्हा प्रिया सांगते की माझ्या खोलीमध्ये हिने जो मोबाईल लपवला होता ना ते माझ्या बाबांना कळलं आणि मग त्यांना नाईलाजाने अर्जुनला नोटीस पाठवावी लागली. पूर्णाजी सायलीवरती खूपच चिडते. हिची ना सवयच झाली आहे स्वतः जखमा द्यायच्यानंतर मलम लावायचं, आणि एक जखम भरती म्हटल्यानंतर लगेच दुसरी जखम द्यायची. त्याच्यामुळे सतत मी हिला आठवण करून देत असते की ही या घरामध्ये परकी आहे. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं, पण ती पूर्णाजींना सांगते की पूर्णाजी, मला मान्य आहे की माझ्यामुळे तुम्हाला काहीतरी जखमा झालेल्या आहेत आणि त्या काही काळ राहणार, पण पूर्णाजी त्या जखमा मी भरून काढेल, त्याची व्रण नाही राहू देणार. हा तुमच्या सायलीचा शब्द आहे. आता पूर्णाजी तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते. तन्वी मनात म्हणते की कशाला म्हातारीला मस्का मारतीये, आता लगेच हात झटकून घेईल बघ ती म्हातारी आणि तुला ढकलून देईल. पूर्णाजी आणि सायली या दोघींनाही मागचे काही क्षण आठवू लागतात. प्रिया त्या दोघींकडे पाहते आणि मनातून खूपच घाबरते. ए म्हातारे, अगं हात काढून घे ना, विरघळतीस की काय? तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की दामिनीने अर्जुनला कोर्टामध्ये हजर राहण्याची नोटीस पाठवलेली असते. आता अर्जुन आणि दामिनी दोघेही कोर्टाच्या बाहेर भेटतात. ते दोघेही समोरासमोर असतात, एकमेकांची ओळख करून देतात.
दामिनी म्हणते की शेवटी आपण समोरासमोर आलोच, आत्मविश्वास ढासळतोय का तुझा? अर्जुन म्हणतो माझा आत्मविश्वास पाहण्यासाठी माझ्यासोबत आतमध्ये कोर्टामध्ये लढावं लागेल. दामिनी म्हणते की मी इथे लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच आली. अर्जुन म्हणतो म्हणजे तुमची बाजू किती वीक आहे हे तुम्हाला माहितीच नाहीये. दामिनी म्हणते की माझी बाजू वीक आहे का? तुझ्याकडे बिनबुडाचे पुरावे आहेत हे कोर्टामध्ये कळेलच. तर मित्रांनो, येणारे सगळे भाग आपल्याला अतिशय रंजक पाहायला मिळणार आहे. तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.